बोला बोला. कारण असं की मगाशी चावके जे म्हणाले की काँग्रेस बी टीम सारखं झालं, पण मला असं वाटतं की UPA किंवा ते राष्ट्रीय इंडिया आघाडी जी आहे ती राष्ट्रीय निवडणुकांसाठी आहे. खालच्या पातळीवर ते जवळपास विस्कळीत झालेलं आहे आणि दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचा उदय जो आहे तो पूर्णपणे काँग्रेसला खाऊन झालेला आहे. त्यामुळे काँग्रेसला आपला पक्ष वाढवायचा असेल तर स्वतंत्र लढावंच लागेल आणि आक्रमण हे केजरीवालांच्या प्रतिमेवरच करावं लागेल आणि ते काँग्रेसने केलं. जरी केजरीवाल हरत असले तरी त्यातनं काँग्रेस रिवाईव्ह होऊ शकते उद्या आणि त्यासाठीच काँग्रेसने हे केलं. आणि हाच आरोप तृणमूल काँग्रेस ज्या वेळेला पूर्णपणे मोदींना हरवलं राज्यातल्या निवडणुकीत तेव्हा डाव्यांनी त्यांची मतं ट्रान्सफर केली, म्हणजे डावे शून्यावर आले 30-35 वर्ष राज्य करणारे. तेव्हाही असं म्हणू शकतात डावे, जसं MIM वर सुरुवातीला हा आरोप झाला मोदींची बी टीम आहे कारण ते काँग्रेसची मतं खातात. हे प्रत्येक निवडणुकीत आपण पाहतो, पण काँग्रेसने स्वतःचा पक्ष पुन्हा जिवंत करण्यासाठीच ही लढाई आत्ता केली असं मला वाटतं की जे दिल्लीतले माजी आपचे नेते ते पण ही मतं मांडताना दिसतात. दुसरा मुद्दा म्हणजे आत्ता निलेश खरांनी जो मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे की दिल्लीची रचना अशी आहे की इतर राज्यांमध्ये केंद्र आणि राज्य एवढाच प्रश्न असतो. दिल्लीमध्ये एक न्यू दिल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशन, दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार अशी तिहेरी रचना आहे आणि या तिन्हीची जी सरकार आहेत म्हणजे सरकारी नोकरांची संख्या जी आहे ती मोठी आहे. त्याच्यामध्ये दिल्लीची डेमोग्राफी जी आहे, दिल्ली जी डेव्हलप झाली त्याच्यामध्ये पूर्वांचल म्हणजे उत्तर भारतातनं दोन्ही राज्यातनं बिहार UPतनं आलेले लोक जमनापार जे गेले त्यांना जे वसवलं HKL भगत वगैरे या नेत्यांपासून सगळ्यांनी, त्यामुळे अनऑथॉराईज कॉलनीत मोठ्या प्रमाणावर आहेत. तिथे मोफत वीज देणं, तिथे शाळा देणं, आरोग्यसेवा फुकट देणं, मोहल्ला क्लिनिक यातनं केजरीवाल पॉप्युलर झाले आणि त्यातल्या भ्रष्टाचारातनं त्यांची प्रतिमा नकारात्मक झाली. आणि खरे म्हणाले तसं आत्ताही केजरीवाल पूर्ण वाईपआउट झालेले नाहीत. 25-30 जागा येणं 70मध्ये ही मोठी जागा आहे, तेव्हा ते सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतील आणि ते रस्त्यावर उतरतात. त्याच्याबरोबर ते सोशल मीडियाही इफेक्टिव्हली वापरतात.